मदन दादाची पप्पी घेतली, पप्पी घेतली, पप्पी घेतली. इंग्लंडच्या राजकुमारीनं मदनची पप्पी घेतली. पप्पी आणि कशी? अशी घेतली. काज काय बाई म्हणावी, 4 चौघात तू या नवऱ्याची पप्पी घेतली, ती पण अशी चुट्टू. काय नशीब म्हणावं माझ्या मैत्रिणीच. खरंच घेतली का रे पप्पी? वहिनी, ओ वहिनी ऐका ना, वहिनी. So sweet of you, mother. अहो नाना, राजकुमारी ती इंग्लंडच्या घराण्याची पद्धतच ही. आपण कसा आशीर्वाद घेताना पाया पडितो, तसं त्यांच्या एखाद्याचं काम त्यांना चांगलं वाटलं ना की थँक्यू म्हणून पप्पी देते. हा, तेच म्हणत होतो मी. महामदन काय साधा सुद्धा माणूस आहे का? अरे, ज्या इंग्लंडच्या राणीला भेटायसाठी 10-10 किलोमीटरच्या रांगा लागात्या, त्याची नाच माहल्याकर आपल्या छोट्याशा गावात आणली. अरे काय खेळ आहे का काय आहे हा? आईच्या गावात लय गोरी आहे पण राव. सेंट पण लय जाबरा आहे. ए पुंगाण्या, पळ पळ घरी. असं बोलतो काय तिला? पळ पळ घरी, पळ निघ. ए निघ निघ घरी, निघ. ए पळा 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 घरी, पळा पळा घरी. निघा निघा बरं, निघा. ना ना राहू द्या. बघितलं का ना राजघराण्याचे संस्कार? हो गड्या, आप इधर आए मुझे बहुत आनंद लगा. आपका ऐसा करेंगे स्वागत कि इंग्लैंड की महारानी आपकी आजी खुश हो जाएंगी. हाँ, बैठ ना, बैठ. हो, काय सेवा चालवली हो तुम्ही तिची? हा, कळतं का नाही? एवढ्या लोकांमुळे असं घेतात का? ए, झालं का तो कानास्तून? अरे ती काय साधी पोरगी आहे का? हा, इंग्लंडची राजकुमारी आहे, राजकुमारी. आणि हा पप्पीचं ते थँक्यू म्हणायची पद्धत आहे तिकडं. ए गोप्या, ते फॅन लाव. हा ना, ते लाईट नाही. वो बाहर नियमन होता है ना, तो लाइट चला जाता है. Light? लाईट करंट कमिंग गोइंग डेली. Oh, Madan, please introduce me with everyone. एस एस. सगळ्यांशी ओळख करून दे म्हणते. नाना माय फादर. माय मदर. माय ग्रँडमदर. डुबी आजी.
ते सारखं हिरे डुबायला जाते ना म्हणून तिला डुबी आजी म्हणतात. रेखा नेबर. Who is he? बंटी शेट. Bunty Shea. सरपंच बायका पोरगा. बंट्या चड्डी खाली घसरली तर वर करायला एक माणूस लागतो तुला, आणि आता वारा घालायलाय. आजे ऍज अ सरपंच बायचा पोरगा म्हणून मारा घालतोय. Who is she? अंकल्स डॉटर काजल. Oh, okay. Kajal. अरे या कॉफी चहाचं बघा ना. अरे रे चहा पाण्याचं बघा. हा पाहुण्याला आले हे नाही विचारलं, आपल्या पाण्याचं नाही विचारलं. हा जा पाणी या पटक्यान. आण लवकर पाणी. हा मी आणतो. ओ नाना, गावचं पाणी जमल का तिला? काय झालं म्हणजे राजकुमारी येते. ऍज अ सरपंच बाईचा पोरगा म्हणून बोललो. काय गोरी पाने, इंग्रजाविषयी ऐकलं होतं पण इंग्रजाची नात पहिल्यांदाच पाहिली. मारियाला लवकर आत पाठवावं लागून, नाही ते बंटी हालायचं नाही, उगं घोळवायचं. ना ना राजकुमारी थकली आहे, जरा आराम करू दे तिला. हा इंग्लंडहून आली आहे ना. हे अरे हे लागन ना आपले हे खोली लागन ना. खोली हा राणीची द्या. ती बाई कहा रे तू ह्यावानी अख्खं घर डोक्यावर घेईल. जशा तुम्ही लय शांत. आ काय म्हणली? ए अरे गप्पा, काय चाललंय हे? राजकुमारी आली आणि तुमचं काय चाललंय? मंगलची देऊ ना. हा हा तिला सांग पटकन. ओ मंगल की खोली है ना बहुत मोटी, एकदम जम जाएगा. Gopi. What is speaking? क्या म्हणी? क्या म्हणी? मारिया सिलिंग म्हणजे छत चांगलं आहे का विचारती. सिंग म्हणजे नॉना काय म्हणताय ते ती विचारती. इथे इंग्लिश कोणाला कळतंय? फीलिंग अच्छा है खोली का, टेंशन नहीं लेने का. हे यार मंगेला सांगा पटकन. मंगे इकडे ये. डोंट वरी, शी इज कॉलिंग मंगल, ही सिस्टर. ओ वहिनी, वहिनी ऐका ना वहिनी. वहिनी मंगे माझ्यासाठी नाही थांबू शकत. अहो त्या डोब्याची आवाज देते ना, मी नाही गेले तर आडा जाऊन डुबन. तशी नाही जात ती, मना विरुद्ध झालं तरच जाती. अहो त्या डोब्याचं सोडा हो. पण मला शेल्फी हाणायचंय ना राहू तिच्या संग. आपल्याकडे चाललेली ना ती. वहिनी हे लोक लय बिझी असतात, गेली निघून तर मग माझ्या होणाऱ्या नवऱ्याला शेल्फी दाखवायला नाही राहायचं. मंगे होणाऱ्या नवऱ्याचं चाललंय इथं, माय नवऱ्याचं बघ. वहिनी मंगे तू ही खोली द्यायची म्हणतात ना ना मारियाला. नारीला होय. बर बघते. प्रेमाचं गिफ्ट हवा असेल तर घ्या बुवा. काय ना ग मला. असं असतं होय, म्हणजे आम्ही एवढ्या लांब नाही यायचं आणि तुम्ही तोंड फिरून बसायचं. हा माणसाने इथं वाट बघत झुर झुर झुरायचं आणि आल्यावर हे बघायचं. असंच करायचं होतं तर यायचंच का आला. असं आहे काय झालं? अगं माझ्या हरणा राजघराण्याची थँकू मनाची पद्धत आहे ती. तुझ तरी काय चुकलं, माहेरन सासरच्या कधी बाहेरच नाही गेली, त्यामुळं तुझा गैरसमज झाला. असली कसली पद्धत आहे, एका बाईनं परपुरुषाच्या
लालाची पप्पी घे ना. अगं तुझा विश्वास नाहीये का? थांब आता तुला इंग्लंडलाच घेऊन जातो. मी तर म्हणतो इंग्लंडच्या राणी नुसतं तुला बघितलं ना तरी तुझी पप्पी घेईन. मी नाही घेऊ देणार. अगं प्रेमानं घेईन. आता माही उठ बस इंग्लंडच्या राणी बरोबर आहे म्हटल्यानंतर ती का म्हणतो पुढे पुढे नाही करणार. तुम्ही मला येड्यात तर नाही काढत आहे ना. अगं मला तुला येड्यात काढायची काय गरज आहे का? म्हणजे तुम्ही मला येडी समजता. असं कधी समजलं मी? नाही ना. नाही. मग घेऊ का कौल? आता येडं समजायचं आणि कौल घ्यायचा काय संबंध आहे? म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं ते समजा खोटं आहे. तुझा विश्वास नाहीये का? बरं म्हणजे कौल घेतलं की तुझा विश्वास बसेल ना? हा. मग चल मग घेऊ कौल, मग तुझा विश्वास बसेल. चल चल. कौल ह्या बाजूने पडला तर मग तुमच्या विरोधात आणि ह्या बाजूने पडला तर मग तुमच्या बाजूनं. बर. मिटा आता डोळे. मला वाटलंच असं काही नसन म्हणून. अगं नसन म्हणजे नाहीच आहे. अगं इंग्लंडची राजकुमारी येते. तुला सांगतो इंग्लंड वरून बॅगा पॅक करून निघालो ना मी की त्या राणीचा फोन आला, म्हणजे मारियाच्या आजीचा. म्हटली मदन टेक मारिया गो इंडिया. मग आता राणीला कसं नाही म्हणायचं, मग येस म्हणलो. हो कळलं ना. हे पण कळून घे की. ए माझ्या डबाई इथं नाहीये. आधी उठण्याना घासून पुसून आंघोळ घालते मगच काय ते. जा आता आंघोळीच्या तयारीला. मी आलेच उठणं घेऊन. इंग्लंडला जाऊन आले तरी बी तसेच आहेत. जरा राग धरला की लगेच धावून येतात. टावेल मारायच्या बॅग मध्ये राहिला काय की? SRK तुम्हाला आवडतं? मला पण लायकी. तुम्ही तो पिक्चर पाहिलाय का? चा शिमरनच्या चिले अपनी जिंदगी. I know that. हा तुम्हाला म्हणून सांगते, मला ठरलंय मी लगीन करीन ना त्याच्याशी. हा आणि ना सगळ्यात पहिले त्याला आपला सेल्फी दाखवी. हा सेल्फी टेक ना. हा अजय अजय सरपंच बाईचा पोरगा म्हणून ग. अका कुली का काय? आणि ह्या गादीवर झोपलोय राजकुमारी का? पटतं करावं तुम्हाला? मी घरूनच घेऊन येतो का आधी. राजकुमारीच्या खातिरदारीमध्ये नाना कधीच कमी पडत नसतो. तिकडं मी आले तिथून. नवी उशी लागण. काय म्हणला? नवी उशी लागण. आता कोण कसं वागण त्याच्याशी आपल्याला काय करायचं? हा अगं मी म्हणाले नव्या उशा घेऊन ये, जुन्या बऱ्या दिसत नाही. ऐका येतोय मला. उगा काय गा फाडून घेताय तुम्ही? घेऊन येते मी. समजा नाहीत ना बाहेर काढावं लागल. अजून ज्यादा वेळ थांबले तर गडबडून. Madan, this place is really beautiful. I feel relaxed. काय म्हणली काय म्हणली? समजानी बाहेर जा म्हटली मला. चला सगळे बाहेर. ते राजकुमारीला आराम करायचा आहे ना. वा बाहेर. हा ना. बंटी चल. बंटी चला चला. तू पण चल ना मग संग. थँकू. चल 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 थँकू. Madan,
Thank you so much. Maria, here no hugging, kissing, only Friends. काय राव, राजकुमारीची एवढी हात दुखुस्त मदत केली, एकदा पण थँकू नाही म्हणली राव. अरे बंटी राजकुमारी ती असं कधी कोणाला पण थँक्यू नाही म्हणत. हा? हा. असं व्हय. ह्या आपल्या गावातल्या पूर्वी थँकू म्हणायला लागल्या ना, लय भारी होईल. आपल्या गावातल्या पूर्वी थँकू म्हणायला पाहिजे, म्हणजे सकाळपासून नुसतं थँकू 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 थँकू. अरे बंटी, अरे याचा विचार करण्यापेक्षा लग्नाचा विचार तरी कर. मग होणार जाईन कधी? मग मी बघायला ना पोरगी माझ्यासाठी. आताच आपलं ठरलंय, पोरीच्या मर्जी बगर करायचंच नाही, अजेंडा आपला. म्हणजे अवघड आहे लग्नाचं. हा, पोरीला ना डोक्यात पोरच नकोय, येडे नवरी लागत आहेत. आणि मी पडलो हुशार, तुला म्हणून सांगतो बरं का, वाईट वाटून घेऊ नको. मदन तुझा मावस भाऊ आहे, पण हुशारीच्या बाबतीत माझ्या पुढे टिकू शकत नाही, काय म्हणणे. म्हणून तर त्याचं लग्न झालं. आता तुझंच घे की. माझं राहू दे. स्वभाव आवडतो भाऊ तुझा मला. लहानपणापासून आतापर्यंत तू मदनची सावली बनून राहिलास. त्याच्या विरुद्ध तक्रार नाही, हे नाही का ते नाही. माझ्याकडून तुला 100 पैकी 100% मार्क. ग्रेटच. ए जमान, हाण घालेल की. थँक्यू बर का. इकडे काय सांगा ना, काहीतरी विचारते ना मी. टावेल टावेल घ्यायला आलो तू. राजकुमारीच्या बॅग मध्ये. बॅग मध्ये त्याचं काय असतंय ना, इमानात ना बॅगेचं वजन ठरलेलं असते. त्याचा टॉवेलचा काय संबंध? हा तेच सांगतोय. मग बॅगेचं वजन ज्यादा झालं ना की आतमध्ये घेतच नाहीत, बाहेर काढते. पण तुम्ही तर आधी इमानात गेलते आणि मग यांच्या आजींचा तुम्हाला फोन आलता ना. हा तेच सांगतोय. मला फोन आला की नाही, मग मी हिला घ्यायला बाहेर आलो. म्हटलं बरं झालं फोन आला, तुझ्यासाठी घेतलेलं गिफ्ट टॅक्सीतच राहिलं होतं. टॅक्सी ड्रायव्हरने ते गिफ्ट मला आणून दिलं. मग मी ते बॅगेत टाकलं, पण बॅगचं वजन जादा झालं. मग म्हटलं आपलं गिफ्ट आपल्याच बॅगेत पाहिजे. मग म्हटलं तुझ्यासाठी घेतलेलं गिफ्ट बॅगेत पाहिजे ना. मग मी काय केलं, इंग्लंडच्या एअरपोर्टवर ना समजा बॅगा उघडल्या, सामानात बाहेर केलं. पण इंग्लंडची राणी म्हटली, मदन तुला एक नवीन बॅग घेऊन देते, ते गिफ्ट त्यात गुंडाळ आणि घेऊन जाय. पण म्हटलं नाही, माझ्या लग्नाच्या वाईफ साठी घेतलेलं गिफ्ट आहे, माझ्याच बॅगेत आलं पाहिजे ना. तुम्ही किती त्रास करून घेता माझ्यासाठी. मग माझ्या लग्नाची वाईफ आहे ना तू. या बया, तुमचा आपला काहीतरीच. यांच्या मोर. चला काय ग मंगे, हाणला का नाही सेल्फी? हाणला ना, म्हटलं काय गरज पडन राजकुमारीला. चला. Where are you going? अब वो अंघोळीला बात बात. उठण्या ना, आंघोळ घालते ना त्यांना. What is this? काय म्हणले? ते काय विचारायली? असं आहे व्हय, सांगा ना मग. ते मी असं सांगितले, त्याचं काय आहे ना, मिल्क आहे ना ते. हा मग हळद म्हणजे काय दाद्या? हॅलद. हा टेक मॅंगो हळद, खायची हळद, मग गुलाब वॉटर आणि मिल्क टाकायचं. बोट फळा 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 फिरवायचं. बनिंग उठणं. सिंपल. बरोबर. Uchan, nice. Sounds interesting. Let's have that together. काय म्हणले या? अय्यो, दादा सांगा आंघोळ करायचं म्हणते का काय? काय यांच्या संग आंघोळ?